नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 258वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर पहिली कविता आहे टी व्हीसाठी लोकांचे इंटरव्ह्यू घेण्याबद्दल. पहिली कविता आहे टी व्हीसाठी लोकांचे इंटरव्ह्यू घेण्याबद्दल. आता मी टी व्हीसाठी लोकांचे इंटरव्ह्यू घेणार आणि खूप पैसा कमावणार. म्हणजे तू नक्की काय करणार? मी आता साध्या साध्या लोकांचे इंटरव्ह्यू घेणार. ज्या गोष्टींबद्दल ज्यांना काहीच माहिती असायची शक्यता नाही अशा लोकांना मी त्याबद्दल विचारणार. त्यांनी काही बोलायचा प्रयत्न केला तर मध्येच दुसरंच काही बोलणार. साधारणपणे मूर्खासारख्या म्हणता येतील अशा कोट्या करणार. लोकांना त्यांचे मत विचारून माझीच मते सांगत राहणार. कुणी काही बोललं तर त्याची चेष्टा करणार. प्रसिद्ध लोकांच्या मध्ये भांडणं लावून देणार. आग लावून मजा बघत बसणार. मला माहिती आहे माझी कुवत किती आहे आणि म्हणूनच मी खोडकर आणि दुष्ट माणसासारखा वागणार, पण त्यातूनच खूप पैसे कमावणार. आता मी टी व्हीसाठी लोकांचे इंटरव्ह्यू घेणार आणि खूप पैसा कमावणार. म्हणजे तू नक्की काय करणार? मी आता साध्या साध्या लोकांचे इंटरव्ह्यू घेणार. ज्या गोष्टींच्या बद्दल त्यांना काहीच माहिती असायची शक्यता नाही अशा लोकांना मी त्याबद्दल विचारणार. त्यांनी काही बोलायचा प्रयत्न केला तर मध्येच दुसरंच काहीतरी बोलणार. साधारणपणे मूर्खासारख्या म्हणता येतील अशा कोट्या करणार. लोकांना त्यांचे मत विचारून माझीच मतं सांगत राहणार. कुणी काही बोललं तर त्याची चेष्टा करणार. प्रसिद्ध लोकांच्या मध्ये भांडणं लावून देणार. आग लावून मजा बघत बसणार. मला माहिती आहे माझी कुवत किती आहे आणि म्हणूनच मी खोडकर आणि दुष्ट माणसासारखा वागणार आणि त्यातूनच खूप पैसे कमावणार. आता दुसरी कविता आहे. एका प्रियकराने प्रेयसीला फोन केला. कालचा माझा सुट्टीचा दिवस अगदीच वाया गेला. आळशीपणा करण्यातच सबंध दिवस घालवला. एका प्रियकराने प्रेयसीला फोन केला. कालचा माझा सुट्टीचा दिवस अगदीच वाया गेला. आळशीपणा करण्यातच सबंध दिवस घालवला. प्रेयसी म्हणाली, मग मी तुला हवे होते बोलावून घ्यायला. सगळे घर काढले होते मी आवरायला आणि झाडायला. प्रेयसी म्हणाली, मग मी तुला हवे होते बोलावून घ्यायला. सगळे घर काढले होते मी आवरायला आणि झाडायला. एका प्रियकराने प्रेयसीला फोन केला. कालचा माझा सुट्टीचा दिवस अगदीच वाया गेला. आळशीपणा करण्यातच सबंध दिवस घालवला. प्रेयसी म्हणाली, मग मी तुला हवे होते बोलावून घ्यायला. सगळे घर काढले होते मी आवरायला आणि झाडायला. आता ह्याच्या पुढे तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याच्याबद्दल. जो कुछ होता उसके नियम तुम्हें सीखने होंगे. जो कुछ होता उसके नियम तुम्हें सीखने होंगे. सही सोच और संयम से सारे मानने होंगे. सही सोच और संयम से सारे मानने होंगे. सारे संशय और संदेह छोड़ देने होंगे. सारे संशय और संदेह छोड़ देने होंगे. नियम कोई भी गलत लगे वे भी मानने होंगे.
नियम कोई भी गलत लगे वे भी मानने होंगे। फिर तुम्हारे जीवन में सुंदरता भर जाएगी। फिर तुम्हारे जीवन में सुंदरता भर जाएगी। मेरे नियम मेरी आज्ञा तुम्हें माननी होगी। मेरे नियम मेरी आज्ञा तुम्हें माननी होगी। जो भी प्रार्थना करो केवल शब्दों तक ही ना हो। जो भी प्रार्थना करो केवल शब्दों तक ही ना हो। उसके अनुसार जीना भी वास्तव में होता हो। उसके अनुसार जीना भी वास्तव में होता हो। सिर्फ बोलना विवाद करना इतना ही ना हो। सिर्फ बोलना विवाद करना इतना ही ना हो। चूंकि श्रद्धा और विश्वास से तुम मेरे साक्षी हो। क्योंकि श्रद्धा और विश्वास से तुम मेरे साक्षी हो। सिर्फ बोलना विवाद करना इतना ही ना हो। क्योंकि श्रद्धा और विश्वास से तुम मेरे साक्षी हो।